गर्दीचा परिणाम, जेव्हा गर्दी येते तेव्हा यहुदाची नगर वैराण बनतात, कोल्याच्या राहण्याची जागा बनेल। देवाची स्तुती करणारे लोक गर्दीमुळे येशूच्या जवळ जाण्यासाठीची जे अडखळण आहे आणि त्याचा परिणाम आमच्या परिवाराला, आमच्या जीवनाला भोगावा लागतो। देव ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असली पाहिजे। माझ्या घरातल्या कोणा व्यक्तीच्या जवळ प्रभू आहे या गोष्टीनं देवापासूनचे जे आशीर्वाद तुम्हाला मिळायला पाहिजे ते आशीर्वाद तुम्हाला कधीच मिळणार नाही। जसं मी पाहिलं, तो म्हटला गर्दी आली, परंतु त्या गर्दीचा परिणाम काय झाला, तो म्हटला यहुदाची नगर मी वैराण करून टाकेल, कोणी राहण्याची जागा ते बनेल। परंतु काही लोक पवित्र शास्त्रामध्ये असे आहेत, त्यांना या गर्दीतनं वाट काढली। आता वास्तविक पाहता मरिया येशूचे नातेवाईक येशू सभास्थानामध्ये बोलत आहे, म्हणजे त्यानं तर येशूच्या जास्त जवळ जायला पाहिजे। परंतु या लोकांनी लंगड्या सबबी सांगितल्या आणि त्यानं कारण उल्लेख केलं, गर्दीमुळे त्यांचं काही चालेना, दाटीमुळे त्यांचं काही चालेल। का देऊ नाही का? तुम्ही ज्या जवळ सबबी सांगता की याच्यामुळे मला प्रभूच्या जास्त जवळ जात नाही, माझी पत्नी मला जाऊ देत नाही, माझे लेकरं मला जाऊ देत नाही, नोकरी मुळे मला देवाला वेळ देता येत नाही, माझ्या बिझनेसमुळे मला देवाला वेळ देता येत नाही, ही कारण झाली ना शेवटी देवाच्या जवळ जाण्यासाठी। दावीद एवढा मोठा राजा, दावीद म्हणतो मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं ते की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी आणि अहोरात्र मी त्याचं मनोरूप पाहत राहावं। या राजाला कोणी अडचण करत नाही। आमची साधी साधी कामं, साध्या साध्या गोष्टी, त्या गोष्टीला मी देवापेक्षा जास्त मोठं केले। देवापेक्षा मोठं करू नका। कोणत्याही गोष्टीला तुम्ही देवापेक्षा मोठं कराल ना, त्यास देव तुमच्या भोवती असणारा संरक्षणाचा हात काढून टाकेल। आणि एकदा देवानं तुमचं संरक्षण काढलं, मग कोळे तुमच्या यहुदाच्या नगरामध्ये शिरून तुमचं यहुदा नगर उद्ध्वस्त करून टाकणार। निवड तुमची आहे, समस्या तुम्हाला सोडवाव्या लागणार आहे। मग कोणी सेवक येऊन तुमच्यासाठी प्रार्थना करून सुद्धा तुमच्या त्या वैराण झालेल्या नगराला कोणी सुद्धा बसवू शकणार नाही। ज्यानं उद्ध्वस्त केलं तोच तुम्हाला परत एकदा नीट करू शकणार, त्याच्या जवळ तुम्हाला जावं लागणार। गर्दीमुळे त्यांचं काही चालना असं लिहिलं आहे। कदाचित आज रात्री अशाच प्रकारच्या विचाराने तुम्ही आलेला आहात आणि तुमच्या डोक्यामध्ये तेच आहे की फक्त माझ्यासाठी कोणीतरी प्रार्थना करा। कशी प्रार्थना करणार आहे तुम्ही? लांब राहिल्यावर देव कसं तुम्हाला आशीर्वादित करणार आहे? 133 स्तोत्रामध्ये म्हटलं नाही का, बंधूंचं ऐक्यानं एकत्रने किती चांगलंय, अरुणाच्या मस्तकावर ओतलेल्या गोमोल तेलासारखं आहे। परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं, एकत्र येण्यामध्ये देव आशीर्वाद देण्याचं ठरवतो। पण तुम्ही गर्दीचं कारण सांगता आणि तुम्ही एकत्र येऊ शकत नाही। कारण सांगितली तसं इथं कारण उल्लेख केलेला आहे। गर्दीमुळे त्यांचं काही चालेना, दाटीमुळे त्यांचं काही चालेना, ते गेले नाहीत त्या ठिकाणामध्ये। पण एक उदाहरण पवित्र शास्त्रातलं बघूया, मार्काचं शुभवर्तमान आणि त्याचा 2रा अध्याय 4 पासून काही वचन आपण वाचूया। इर्मियाच्या ग्रंथामध्ये म्हटलं यहुदाची नगर वैराण केली, ती कोले राहण्याची जागा बनेल। पण इथं गर्दी असताना एक व्यक्तीने काय केलं वाचूया। त्यांना दाटीमुळे त्याच्या जवळ जाता येणार, दाटीमुळे त्यांच्या जवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथे छप्पर त्यानं उस्तरून काढलं आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली। आता तिथं गर्दी होती, येशूच्या नातेवाईकांनी बघितलं आतमध्ये दाटीनं जाता येणार नाही, दाटी आहे, गर्दी आहे। आता पक्षघाती माणसाला पण येशूकडे आणलं, तिथं पण गर्दी आहे। मग आता पक्षघाती माणसाने म्हणायला पाहिजे येशूच माझ्याकडे यायला पाहिजे, येशूला कळतंय इथं गर्दी आहे। पण येशू ते पण पाहतो ना तुम्हाला किती त्याच्याजवळ जाण्याची धडपड आहे।
कोणी सेवक आला त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं, ही डोक्यातली कल्पना काढून टाकावं. मग बरीच लोक म्हणतात नाही ते सेवक पॉवरफुल नव्हते, ते आले आणि आम्हाला आरोग्य मिळालंच नाही. पॉवरफुल सेवक नव्हते असं नाही झालं, तुम्हाला जागेवरती बसून येऊन डोकं प्रार्थना करतात, त्यांनी येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवावं, मग मी पडावं आणि मग देवाने मला आरोग्य द्यावं आणि मग प्रभूनं माझी समस्या सोडवी. म्हणजे गर्दीमध्ये तुम्ही बुजगावण्याचं काम करत आहात. तुम्ही कुठे देवाच्या जवळ जाता? देव तुमच्या धडपड पाहणार आहे ना, काय करणार आहे. रक्तस्रावी स्त्रीची धडपड त्यांनी पाहिली, जक्कयाची धडपड त्यांनी पाहिली. पक्षघाती माणसाला सुद्धा तिथं गर्दी आहे. आता त्याला प्रश्न पडला, असं सुद्धा म्हणू शकला असता कुणीतरी आतमध्ये जाऊन येशूला सांगा ना, पहा तो मनुष्य पॅरालिसिस झालेला, आपण अर्धांगवायू त्याला झालेला, येशूला जवळ येऊन प्रार्थना करायला सांगा ना. 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याकडे जवळ गेला नाही का तो, त्याला नाही का त्या ठिकाणी बरं केलं. आता पक्षघाती माणसाला तसंच त्याने तिथं ठेवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांना माहिती आहे वाट कोण बघणार एवढे दिवस. आम्ही छपरावर चढतो, छप्पर उसकटून टाकतो आणि येशूच्या जवळ पोहोचतो. आज ऐक लक्षात ठेवा, छप्पर काढून टाकावं. जे छप्पर तुम्हाला तुमच्यामध्ये येशूमध्ये अडखळ ते छप्परच उसकटून टाकून द्या, उद्ध्वस्त करा ते छप्पर. कोणतं छप्पर आहे की जे तुम्हाला देवाच्या जवळ जाऊ देऊ शकत नाही. बायबल सांगतो नाही का, ऐकू येत नाहीत का माझा कान मंद नाही, देता येत नाहीत का माझा हात तोकडा नाही, पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक पापाची फार मोठी अडविंत आहे. हे छप्पर आहे, त्या छपरामुळे तुम्हाला येशूच्या जवळ जाता येईल. काहीतरी असं पाप आहे, काही अशा चुका आहेत ज्याच्यानं तुमच्यामध्ये आणि येशूमध्ये फार मोठं अंतर पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये चमत्कार नाही. पण पक्षघाती माणूस तो समाधानी राहिला नाही, त्या माणसाला आग्रह केला असेल, त्याला विचारलं असेल लोकांनी काय आता छपरावर जायचं का. आपल्या समोर एक ऑप्शन आहे, आपण छपरावर जाऊ, कौलं काढू आणि तुझ्या बाजेला दोरी बांधून त्या ठिकाणातनं खाली सोडतो. विचार करा, छपरावरून खाली सोडायचे पलंगाला बांधून, तो पक्षघाती माणसाला काय डेअरिंग लागणार आहे. अरे वर जायचं वरून खाली, आणि त्याच्या डोक्यात हे पण आलं, वरून पडलो तर आधीच मला चालता येत नाही आणि वरून पडलो तर हाडमोड, आणि हाड मोडणार आहे, अजून मी अपंग होणार आहे. पण तो म्हटला असाही मरणार आहे तसाही मरणार आहे, येशूच्या जवळ जाऊन मरू किंवा वाचू, पण आता येशूच्या जवळ जाणार, ही भावना असली पाहिजे. 4 कुष्ठरोगी नगराच्या बाहेर, शमरोनाच्या बाहेर मरत असताना त्यांचं वाक्य काय होतं, नगराच्या बाहेर राहून सुद्धा दुष्काळात मरणार आहे. सैनिकांकडे गेलो तर ते म्हणतील जिवंत ठेवलं तर जिवंत राहू, नाही तर मरून जाऊ. त्यांनी बोलला, विचार केला आणि सैनिकांच्या तिकडे गेले. आणि शास्त्र सांगतं देवाने त्यांच्या पायामध्ये घोड्याचं बळ दिलं आणि त्यांना असं वाटलं, अरे आरामाच्या राजानं मोठं सैन्याची तुकडी मागवली, आता आपलं इथं विजय होऊ शकणार नाही. अहो त्या 4 कोड्याने सुद्धा सगळ्यातनं बाजूला बाहेर पडून एक साक्षीचं जीवन निर्माण केलं. आज रात्री तुम्हाला वाटत नाही या गर्दीतनं बाहेर करून काहीतरी त्या 4 कोड्यांसारखं करावं, या अर्धांग अपंग माणसासारखं काहीतरी बोलावं, जसं त्या ठिकाणामध्ये म्हटलं. मला ते 11 आणि 12 वचनामध्ये, त्याच्या पुढे वाचा बरं, 4थ्या वचनाच्या पुढे, 6-7 वचनापासून पुढे. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कोणाचा विश्वास पाहिला आणि कोणाला बरं केलं. ऐका बरं का, कोणाचा विश्वास पाहिला, ज्या लोकांनी त्याला आणलं त्यांचा विश्वास पाहिला. पक्षघात्या माणसाचा नाही विश्वास पाहिला, ज्याने आणलं त्याचा विश्वास आहे. आज रात्री आणणारे कोण आहेत, आशीर्वाद प्रार्थना भवन, यांचा विश्वास पाहिला. ज्यांनी 4 बाजेवरती आणलं, ज्यांनी स्क्रीन लावली, ज्यांनी पोस्टर लावले आणि लोकांना घेऊन आले, या सगळ्या पॅरालिसिस झालेल्या लोकांना काहीतरी तुमच्याकडे समस्या आहे. लंगडत आलं, मी बघितलं 8:30-9 वाजेपर्यंत लोक लंगडत येत होते आतमध्ये, येतच आहे. लग्नाला जेवायला पहिली पंगत संपलं तर, आणि मीटिंगला म्हणल्यावर हो द्या ना गाणे, आता गाणे चालू असतील, मग लंगडत अर्धांगवायू खरडत. देव प्रभू कधी पण स्वीकारतो, हे काही लग्नाचं वराड नाहीये.
त्याच्यात टायमिंग असतो 12 ते 3 कधी पण येऊन जेवून जात नाही. लग्नाला नाही आला तरी चालेल, पण याला या. हे तिकडं चालतं, इथं तसं नाहीये. आमचा देव वेळेचा देव आहे. आम्ही म्हणाल का वेळेचा देव आहे बरं का. कोण आणलं? अजून एक गोष्ट मला सांग, ज्याने आणलं आणि ज्याने प्रार्थना ठेवली त्याला भोगावं लागलो. ज्याच्या घरात प्रार्थना आहे त्याचं छप्परच उचकटलं ना. आता ज्याचं छप्पर उचकटलं त्या माणसाचं किती डोकं फिरलं असेल. कशाला प्रार्थना ठेवली नाही का. कधी कधी मीटिंग ठेवणाऱ्याचं छप्परच उचकटून जातं. काय ठेवली काहीच हातात लागलं नाही. प्रार्थनेला बोलवलं नाही आणि छप्पर उचकटून टाकलेलं आहे. पण विनोद पास्टर काळजी करू नका, तुमचं छप्पर नाही उचकटणार. ही गर्दी छप्पर उचकटून टाकून जाते बा. नुसती गर्दी करून छप्पर उचकटू नका. या गर्दीमधनं चालायला सुरुवात करा प्रिया. हालेलुया. गर्दीचं सार्थक कधी होणार आहे? या गर्दीमध्ये असणारा 2 लोक आहेत, कोण लोक आहेत? एक जो अर्धांग वायू झालेला, पॅरालिसिस झालेला पक्षघाती एक मनुष्य आहे, आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? ज्या व्यक्तीने या पक्षघाती माणसाला आणलेलं. कोण लोक तुम्ही आहात? या सभेला जर एक चांगला आकार यायला पाहिजे ना, 2 पैकी 1 तुम्ही असा. घेऊन या त्या लोकांना ज्यांना चालता येत नाही. घेऊन या त्या लोकांना ज्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत. घेऊन या त्या लोकांना, ज्या लोकांना तुम्हाला इकडं आणता येईल त्या लोकांना घेऊन या. आज इकडे आल्यावर संध्याकाळी मी व्हॉट्सअप चेक केलं असेल माझ्या स्टेटसवरती साक्ष. एक मुलगा मागच्या दिवसामध्ये चर्चमध्ये आला, फार प्रॉब्लेम मध्ये होता. नोकरी गेलेली आहे, आर्थिक अडचणी त्याच्यामध्ये, कुटुंबामध्ये तो म्हटलं खाण्याची सुद्धा मारामार आहे. एज्युकेटेड पोरगा, बॉम्बेमध्ये राहणार. इतकी समस्या. शेवटी जाता जाता त्या मुलाने मला सुद्धा सांगितलं, बाळासाहेब काय मदत करता आली तर करा. वाईट वाटलं मला, एवढा लांबून तो आला. आणि शेवटी जाताना त्याला असं म्हटलं कोणीतरी माझी मदत करायला पाहिजे. आणि मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये आलं, मी मदत केली तर माझ्या मदतीची त्याला सवय लागेल, पण देवानं मदत केली तर देवाची मदत ही कायमची मदत असणार आहे. त्यामुळे मी त्याचा विचार नाही केला. मी सोडून दिला. मी प्रभूकडे प्रार्थना केली, देवा हा आलाय, कोणतरी याला घेऊन आला, पण इथून जाताना काहीतरी त्याच्या जीवनामध्ये बदल कर, परिस्थितीमध्ये फरक कर. आणि आजच त्याचा मेसेज आला तुमच्या इकडे औरंगाबादला आल्यावर. संध्याकाळी जस्ट चेक केलं तर त्याने सांगितलं, पास्टर तुमच्या चर्चमध्ये आलो आणि जसा मी येऊन पुन्हा माझ्या घरी गेलो तर प्रभूनं मला नोकरी तर दिली आणि सगळे आर्थिक आशीर्वाद माझ्यासाठी मोकळे केले. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूकडे येताना त्याच्या जवळ येता, कोणाला तरी घेऊन या. घेऊन येताना तो येताना पक्षघाती असेल पण जाताना साक्ष घेऊन जातो. प्रियानो, हे गर्दीचं एक सूत्र आहे. छप्पर उचकटलं पाहिजे. काही डोक्यामध्ये कन्सेप्ट पक्क्या आहेत. बरेच लोक जाताना त्यांच्या डोक्यामध्ये मीटिंग संबंधाच्या कन्सेप्ट पक्क्या असतात. मी गेल्यावर बरेच लोक तुम्हाला युट्यूबला बघत होतो, आता प्रत्यक्ष बघताना कसं दिसतं ते बघायचं. मलाही 2 डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, शिपूट तर नाही. कन्सेप्ट काय डोक्यामध्ये येतात, कसे दिसतात, काय बोलतात, ही कन्सेप्ट घेऊन आला. या कन्सेप्टने तुमच्या डोक्यात काहीच होणार नाही, तुमच्या घरात काही होणार नाही, पण कन्सेप्ट पक्की असली पाहिजे. येशूच्या जवळ मला पोहोचायचं आहे, ही कन्सेप्ट असली पाहिजे. ही कन्सेप्ट असली पाहिजे. कन्सेप्ट काय त्या ठिकाणामध्ये? वर्शिपर वर्शिप करतो, त्याचा आवाज किती सुंदर आहे, तो वाद्य किती छान वाजवतो, आम्ही किती छान वाजवतो, किती छान गातो. ही कन्सेप्ट नाही असली पाहिजे. कोणती कन्सेप्ट असली पाहिजे? ते गाताना पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून येतो आणि त्या अभिषेकाने मी भरून माझ्या जीवनाला मी हलकं करून जातो. ही कन्सेप्ट असली पाहिजे. हे छप्पर उचकटलं पाहिजे प्रिया. म्हणून तर आम्ही शास्त्रामध्ये पाहतो, देवाकडचा एक दुरात्मा शौलाला येऊन त्रास देत होता असं लिहिलेलं आहे. कुणाकडचा दुरात्मा? कुणाकडचा दुरात्मा? देवाकडे दुरात्मा आहे, पण लिहिलंय ती तसं शास्त्रात. देवाकडचा एक दुरात्मा येऊन शौलाला त्रास देत असेल आणि तो दुरात्मा घालवण्यासाठी
त्या शौलाला प्रश्न पडला, हा दुरात्मा जाणार कसा? त्यावेळेस तिथे असं लिहिले, कन्सेप्ट आहे का, छप्पर काढणं, गर्दीतनं बाहेर येणं हे किती महत्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. पक्षघाती माणूस चालायला लागला, त्याचं पक्षघात निघून गेला, तो येताना बाजेवरती आला, पण जाताना 11-12 वचनामध्ये असं म्हटलं की तो सर्वांसमक्ष आपली बाजू उचलून चालू लागला. सर्वांसमक्ष गर्दी तिथं होती, पण जाताना आता तो बाजेवरती नाही चालला. लोक म्हणतो ते, अरे याला येताना बाजेवरती आणलं, पण आता हा माणूस चालत चालत चाललेला आहे. काय कन्सेप्ट आहे, काय छप्पर निघणं गरजेचं आहे. शौलाकडचा दुरात्मा देवाकडचा दुरात्मा शौलाला त्रास देत होता. त्या शौलाला असं वाटलं माझ्यातला दुरात्मा घालवेल कोण. त्याच तिथं असं लिहिलं, ते म्हटले ईशाचा एक मुलगा आहे, तो वाद्य वाजवण्यामध्ये निपुण आहे, त्याला तुम्ही बोलवा आणि तो वाद्य वाजवल्यावर तो दुरात्मा तुम्हाला सोडून निघून जाणार आहे. कन्सेप्ट बघा, पद्धत बघा देवाची. काय देवानं तुम्हाला सुटका देण्याचा मार्ग सांगितला, कशा पद्धतीने सुटका मिळणार. इकडे दावीद आला, दावीद आल्याबरोबर या ठिकाणामध्ये तो देवाची आराधना करू लागला आणि दुरात्मा त्याच्यातनं निघून गेला. म्हणजे जोपर्यंत डोक्यामधले विचार तुम्हाला आराधने संबंधीच्या संकल्पना स्पष्ट करत नाही, तोपर्यंत तुमच्यातलं हे जे आहे ना परमेश्वरापासून असणारा दुरात्मा, परमेश्वरापासूनचा दुरात्मा, आता तो विषय वेगळा आहे, पण जाता जाता मी तुम्हाला सांगेन परमेश्वरापासून दुरात्मा कसा येतो. माझ्याकडे वेळ असताना भरपूर जर 8ला चालू केलं असतं तर अजून तुम्हाला जास्त सांगता आलं असतं, परंतु जाता जाता मी सांगतो परमेश्वरापासूनचा दुरात्मा कसा असतो ते तुम्हाला सांगणार. असं लिहिलंय, स्वर्गामध्ये सैतान एकदा गेला आणि त्यानं परमेश्वराला चॅलेंज केलं, योग तुझं काय फुकट भय बाळगतो का, तू त्याच्या सर्वस्वाभोवती खूप पण केलं, तू परमिशन दे मला आणि मग मी त्याचं जे काही जो तुझं भय बाळगतो ना तो फुकट भय बाळगत नाही सिद्ध करून दाखवतो. म्हणजे सैतान तो दुरात्मा स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गातनं देवाची परमिशन घेऊन योबाकडे तो आला आणि योबाकडे आल्यावर या योबाला त्यानं संकटामध्ये टाकलं. तसं शौलाला सुद्धा स्वर्गातनं तो दुरात्मा परमिशन घेऊन येत होता, तुझा राजा आहे ना, तुझ्या राजाचं लक्ष आराधनेकडे नाहीये, तुझा राजा आराधनेला महत्व देत नाहीये. दावीद हा कायमस्वरूपी राजा होण्याचं कारण काय माहिती का, तो म्हटला ईशाच्या धुमाऱ्याला बुंधारा फुटेल आणि तिथं असं म्हटलं त्याचं सिंहासन कायम असेल. दाविदाचं सिंहासन कायम का राहिलं, कारण दावीद एक उत्तम उपासक होता, आराधक होता. आराधना जसं प्रभू येशू ख्रिस्त शमरुनीसला म्हणतो, माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं खरेपणानं करतील. म्हणजे देवाला उपासकांची गरज होती. आणि मग आम्ही पाहतो हा दुरात्मा शौलामध्ये येत होता, त्यास दावीद उपासना करत होता, वर्शिप करत होता आणि वर्शिपचा परिणाम हा दुरात्मा निघून जात होता. का दुरात्मा निघून जात होता, कारण काय त्याचं, याचं कारण एकच आहे, हा दुरात्मा स्वर्गामध्ये आराधना करत होता आणि स्वर्गातनं खाली टाकलं. आता दुरात्मा ज्या सैतानाचे आत्मे 1/3 देवदूत वरून खाली टाकले ते उत्तम उपासक होते. आता माणूस जर उपासना करू लागला तर याचं गर्वहरण होतं आणि तो आपोआप उपासना करणाऱ्या व्यक्तीपासून निघून जातो. उपासना त्या व्यक्तीला सुटका देते. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी संदेश सांगण्याची गरज नसती, प्रार्थना करण्याची गरज नसते. एक उद्याचा दिवस असा असू द्या, आराधनेला लवकर या आणि आराधनेमध्येच प्रभू तुम्हाला सुटका देणार आहे. आराधनेमध्येच तुमची बंधनं तुटली जाणार आहे. आराधनेमध्येच पवित्र आत्म्याचा अभिषेक असणार आहे. आराधनेमध्येच नोकरी लागणार आहे. आराधनेमध्येच गर्भाशय मोकळे होणार आहे. या सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जा. लक्षात घ्या की आता हे छप्पर काढून टाका. कधी कधी तुम्हाला वाटतं कोणीतरी येईल माझ्यासाठी प्रार्थना करेल, परंतु लक्षात ठेवा, प्रार्थनेला तुमच्या जीवनातल्या समस्या दूर होणार नाही. इकडे आराधना करताना आणि वाद्य वाजवताना शौलामधला दुरात्मा निघून जात होता. उद्याचा दिवस तसाच असणार आहे. उद्या तुम्ही आराधना कराल आणि परमेश्वर त्याचं सामर्थ्य पाठवेल आणि तुमच्या जीवनातला प्रश्न आपोआप तुमच्यापासून पळून जातील आणि मग तुम्हाला कळेल, ओ आराधनेमधली ताकद अद्भुत आहे, आराधनेमधली सुटका अद्भुत आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथं असं म्हटलं या माणसानं छप्पर काढून टाकला. छप्पर निघू द्या. आराधना गीत गाणं हे लोकांना येण्यासाठी ची सबब नाही. बरेच वेळा आमच्याकडे पण पद्धत फार चुकीची आहे. अजून लोक यायचे तोपर्यंत गाणे चालू ठेवा. कुणासाठी गातात मग?
मग आम्ही घरीच गाऊ शकत नाही का? युट्यूबला गाऊ शकतो तो विचारा. तुम्हाला येण्यासाठी ते गाणे नसतात. तुम्ही वर्शिप मध्ये देवाचे आशीर्वाद अनुभवावेत याच्यासाठी ते असतात. आराधनेमध्ये तुम्हाला सुटका मिळाली, मोकळीकता मिळाली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का जाता जाता? खरं तर वेळ संपत आला, परंतु अजून माझे जवळजवळ त्याच्या 4 ते 5 मुद्दे आहेत. तुम्हाला 1-2च मुद्दे मी सांगितले, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आराधनेला आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान देता, प्रभूला प्रथम स्थान तुम्ही देता, आपल्या जीवनातली मोठी जागा प्रभूला तुम्ही देता. दावीद आराधना करणारा एक उत्तम अशा प्रकारचा उपासक होता, परंतु मिखल खिडकीतनं दावीदाकडे पाहते आणि म्हणते, इस्रायलाचे राजे एखाद्या सामान्य आणि हलकट मनुष्यासारखं नाचताना काय सुंदर दिसत होते. तिचं एक वाक्य देवानं ऐकलं आणि असं लिहिलं, तेव्हापासून मिखल वांज झाली, तिला लेकरू झालं नाही. आणि इकडे दाविदा संबंधानं म्हटलं, तो म्हटला मी परमेश्वरासाठी नाचेल आणि अधिकच नाचेल. इकडे देवानं त्याच्या डोक्यावरती शिक्कामोर्तब करून त्याला सांगून टाकलं, आता तुझ्या घरातनच ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. जे उपासक आहे त्यांच्यामधनं ख्रिस्त बाहेर पडतो. प्रिया, काढून टाका ही गर्दी, काढून टाका हे कौलं. काय कौलं घेऊन तुम्ही आला? काय छप्पर घेऊन डोक्यावर तुम्ही आला? उपासना माझं आणि ती माझ्यासाठी नाही, उपासना करणं आणि माझं काम नाही. आम्ही म्हणतो नाही, उपासनेला निवांत गेलं तरी चालतं, वचन ऐकायचं, तेलोरे पास्टरचं भाषण ऐकायचं ना. कोण सांगितलं तुम्हाला माझं भाषण ऐकायला? आणि कोणी सांगितलं तुम्ही ते भाषण ऐकून आशीर्वादित होणार? आशीर्वादित होण्यासाठी मुखातले शब्द प्रभूला देणं गरजेचं आहे. प्रिया, बायबलमध्ये म्हणलं, द्या म्हणजे तुम्हास. आमच्याकडे सगळं उलट आहे. या ठेवा आमच्या डोक्यावर हात, या ठेवा आमच्या डोक्यावरती हात, या आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही, पण देवा तू सगळं सेवकाकडे करून जा. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रभूला समर्पित होता, छप्पर काढा, छप्पर काढून टाका. डोक्यामध्ये त्याच कल्पना घेऊन, तेच भुसटलेले विचार घेऊन जर प्रभूकडे तुम्ही आला आणि छप्पर तसंच राहिलं, पक्षघाती मनुष्य चालणार कसा? पक्षघाती माणसानं चालायला पाहिजे, त्या भाजीवरून त्यानं उठलं पाहिजे. देवाचे प्रिय लोक, मीटिंगचा पहिला दिवस, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगतो, आहे तसं जाऊ नका. आता पक्षघात जाऊ द्या आणि साक्ष तुमच्यातनं बाहेर पडू द्या. दुसऱ्या दिवशी याल, लंगडत येऊ नका, तर लोकांना साक्ष देत येऊन सांगा आणि घरी जाऊन सांगा, प्रभूनं त्या मीटिंग मध्ये मला सुटका दिलेली आहे. सुटका दिलेली आहे, प्रभूनं सुटका दिलेली आहे. आणि आज रात्री सुटका देणार आहे अनेक लोकांना, आज रात्री पण देणार आहे. आजची रात्र ही चमत्काराची रात्र आहे प्रिया, आजची रात्र ही सुटकेची रात्र आहे. आता छप्पर डोक्यातनं काढ, गर्दी आहे, पण छप्पर काढल्याशिवाय चमत्कार कसा घडणार आहे? विचार डोक्यातल्या बाजूला काढा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आज रात्री तुझं आणि माझं या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीच नसणार आहे, फक्त मी आणि माझा प्रभू. पक्षघाती माणूस म्हणतो, आता माझ्याजवळ कोणी नको आहे, फार दिवस तुम्ही राहिलं, मला सांभाळलं, मला खाऊ पिऊ दिलं, मला बाजेवरती. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला बाजेवरती तसंच पडू देणार, पण येशूला वाटत नाही तुम्ही बाजेवरती पडावं. त्याला असं वाटतं तुम्ही बाजेवरून उठावं आणि लोकांचं बघ. 11-12 वचन वाचा, मग आपण अंत करू. 11 आणि 12 वचन. मी तुला सांगतो, उठ उठ, आपली बाज उचलून घे, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा, आपल्या घरी जा. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. येशू म्हटला, वरून ते छप्पर उचकटलं आणि बाज खाली येत असताना येशूनं त्या लोकांचा विश्वास, येशूनं 2 लोकांना पाहिलं, ज्यांनी त्याला वरून सोडायला लागले त्यांना पाहिलं, आणि जो वरून येत आहे त्याच्याकडे पण त्यांनी बघितलं. म्हणजे आज रात्री येशू दोघांकडे बघणार आहे. कोणाकोणाकडे बघणार आहे? तुम्ही आलेल्या लोकांकडे बघणार आहे आणि ज्यांनी मीटिंग भरवली त्यांच्याकडे पण बघणार आहे. आणि त्यांचा विश्वास बघून काम कोणाच्या जीवनात करणार आहे? बाजेवरती आले लोकांच्या जीवनात काम करणार आहे. आज रात्री या सभेचं नियोजन करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये प्रभू सांगत आहे, तुम्ही विश्वासाने यांना बोलवलं, आता चमत्कार मी करणार आहे, चमत्कार मी करणार आहे. देवाचे प्रिय लोक, चमत्कारासाठी आपण तयार होऊया. लोकांसमोर आता घरी जाताना असं जाऊ नका, येताना बाजेवर आला, पण जाताना
येताना ती बास त्याला घेऊन आली आणि जाताना हा बाजेला घेऊन गेला. येताना पलंगावर त्याला टाकलं. आता लोक म्हणायला लागले अरे येताना पलंगावर आला. आता इतका रुबाबात निघाला त्यानं पलंग खांद्यावर टाकला आणि त्या बाजेला सांगत होतं एवढे दिवस तू मला वाहिलं आता मी तुला वाहणार आहे. लक्षात ठेवा आज रात्री अशाच प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये होऊ द्या. अशाच प्रकारचा बदल तुमच्यामध्ये होऊ द्या. आता बाजेवर बसून जाऊ नका. बाजेला आपल्या खांद्यावरती घ्या आणि लोकांना सांगा मी पूर्वी पक्षघाती होतो पण प्रभूने मला बरं केलेलं आहे. प्रभूने मला सुटका दिलेली आहे. प्रभूने मला बरं केलेलं आहे. देवाचे प्रिय लोक आता वेळ घालवायचा नाही. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आणि आपले डोळे बंद करू. प्रभूला समर्पित होऊया. हा समय प्रभूच्या हातामध्ये पडण्याचा समय आहे. कोणी आता इकडे तिकडे पाहू नका. आपलं लक्ष देवाकडे लावूया. काहीतरी आज रात्री घडणार आहे हे नक्कीच आहे. आज रात्री काहीतरी घडणार आहे. आज रात्री ते गर्भाशय जे बंद ते उघड होणार आहे. हे घडणार आहे. रबा शाखा नामासे आपले हात उंच करा. आपलं मुख उघडायला सुरुवात करा. ज्याला वाटतं की प्रभूने माझ्या जीवनामध्ये काहीतरी करावं तुम्ही आपले ठिकाण सोडून पुढे या. आपलं ठिकाण सोडा. हा पुष्कळ लोक येत आहेत. काहीतरी आज अद्भुत घडणार आहे. तुम्ही बाजेवरती नाही बाजेपासून आपल्या खांद्यावरती घेऊन आता छप्पर उचकटून लोकांसमोर जाताना तुमच्याकडे काहीतरी वेगळं तुम्हाला झालेलं जाणवणार. ओ जीसस वी ब्लेस यू. प्रिय बहिणी तुझ्या डोक्याचा विचार आहे माझ्या जीवनात काही चांगलं घडू शकत नाही हे छप्पर काढून टाक. आज रात्री चांगुलपणाला सुरुवात व्हायला लागलेली आहे. आज रात्री चांगुलपणाला सुरुवात व्हायला लागलेली आहे. आपले हात उंच करा. बोला देवाशी. देवाशी बोला. प्रभूला तुमचा आवाज ऐकायचा. एक गीत गात असताना आपले हात उंच करून जसं पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल तसं बोलायला सुरुवात करा. लॉर्ड आय वर्शिप यू. लॉर्ड आय प्रेज यू. पवित्र आत्म्याचा नवा अभिषेक नवीन सामर्थ्य आता प्रभू स्वर्गातनं तुमच्यामध्ये होत आहे. मी पाहतोय ते पवित्र आत्म्याचं अग्नी. मी पाहतोय ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आज पुष्कळ लोकांना तो बरं करत आहे. कमरेमध्ये जे हाड दुखत आहे जे मणक्यामध्ये गॅप आलेली आहे प्रभू त्याला बरं करत आहे. मी पाहत आहे. प्रभू त्याला सुटका देत आहे. मी पाहत आहे. रेबे बेबे बे शाखा रबा से रेबे बेबे रेबे बेबे बे शाबा बाबा बा शाखा ते रेबे शाखा करू. बोला. आपला स्वर मोठा करा. पवित्र आत्म्याच्या अधीन व्हा. काहीतरी घडत आहे. काहीतरी घडत आहे. पुष्कळच्या बाजी निघून जात आहे. सुटका देतोय प्रभू. आजची रात्र सुटकेची रात्र आहे. आजची रात्र चमत्काराची रात्र आहे. तुझी गेलेली नोकरी प्रभू तुला परत देत आहे. बाज उचलून चालू लाग. करिअरचा जो प्रश्न तुझ्या समोर आहे तू एक तरुण आहे आणि तू हताश निराश झालेला आहे. तुला वाटतं चांगलं काही घडणार नाही. आपली बाज उचलून चालू लाग. पहा तुझ्याकडे एक सुंदर जॉबची ऑपॉर्च्युनिटी प्रभू तुला उपलब्ध करून देत आहे. हे तुझ्यासाठी प्रभू घडवणार आहे. बोला. कोणी गप्प राहू नका. तुमच्याशी काय देव बोलेल सांगता येत नाही. प्रभू तुमच्या जीवनात काय करेल सांगता येत नाही. अद्भुत तर घडणार आहे. प्रभू घडवणार आहे. ओ रबा शाखा रबा से रेबे रेबे. बोला. अन्य भाषेमध्ये बोला. पवित्र आत्म्याला मोकळीकता द्या. मोकळीकता द्या. पहिल्या ठिकाणापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत आता पवित्र आत्मा फिरत आहे. पुष्कळांमध्ये सुटका 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 सुटका. संपूर्ण आरोग्य. गुडघ्यापासून संपूर्ण आरोग्य. गुडघे दुखीच्या त्रासातलं संपूर्ण आरोग्य. Lord, I praise. दया कर. Thank you, Lord. बड़े बड़े काम होते हैं खुदावन तेरे छूने से. बड़े बड़े काम I praise you, Jesus. Worship you, Lord. Oh, प्रभु, तुझं कार्य, तुझं सामर्थ्य या क्षणाला पाठव. जेणेकरून व्यक्तिगत जीवनाच्या पीडा समस्या याच्याशी तू लढत आहे. माझं चांगली चालू ना. आपली चालू ना.
कार्य, त्याचं सामर्थ्य, त्याच्या चमत्काराचा अनुभव, याच्यासाठी ती प्रभूकडे आली. परंतु आपला विश्वास मजबूत कर, आपला विश्वास मजबूत कर. आज उचलून चालू राहा, आज उचलून चालू राहा. माघार घेऊ नकोस, असं म्हणू नकोस की माझा प्रभू माझ्याकडे पाहत नाही. देवाचं लक्ष असतं तुझ्याकडे गेलेलं आहे, प्रभूचं लक्ष तुझ्याकडे गेलेलं आहे. चांगलं व्हावं, चांगलं काहीतरी प्रभूनं करावं ही तुला अपेक्षा असते. चांगला आहे, माझा अनुग्रह, माझी कृपा तुझ्यामध्ये. आरोग्य या शरीराला जे व्याधिकराचं घर बनलेलं आहे, परंतु आज रात्री सुटका होईल माझ्या. तुझी अश्रू पाहिलेल्या प्रभूनं तुझ्या घरात बिघडलेली परिस्थिती बघत तुम्हाला कोण बाहेर काढेल, परंतु आता देव म्हणत आहे मी स्वतः येऊन तुझ्या घरात बिघडलेली व्यवस्था घेतली. दया कर माझ्या देवा, कृपा कर माझ्या देवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उठलेली आई तुझ्या समोर उभी माझ्या देवा. तिचं मन तू जाणतोस आणि आता प्रभू आज उचलून चालून करण्यासाठी सगळी परिस्थिती बदलून टाक माझ्या देवा. तुझं गौरव, तुझं सामर्थ्य पाठवून सगळी परिस्थिती बदल माझ्या. जीवन प्रभूला दे, जीवन प्रभूला दे, जीवन प्रभूला दे. तुला वाटतं त्याच्यापेक्षा देव चांगला आहे आणि प्रभू सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे. राजा कृपा कर माझ्या मुलीला, दया कर माझ्या, दया कर. प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा याचा स्वीकार कर. मनामध्ये अविश्वास धारण कर नकोस. अवतीभोवतीची परिस्थिती तुला निराश करत आहे, परंतु प्रभू म्हणतो विश्वासाने पकडून राहा. माझं कार्य, माझं सामर्थ्य, माझा अभिषेक याचा होत नाही. पवित्र आत्मा ये, देवाच्या आत्मा ये. ओ राजा, ओ प्रभू, तुझ्या कार्याला सुरुवात कर माझ्या राजा, तुझ्या कार्याला सुरुवात कर माझ्या. Worship you, worship you, worship you, worship you, Jesus. I praise you, I praise you, I praise you. अद्भुत अशा प्रकारच्या साक्षी घडू दे माझ्या देवा. ज्या साक्षीसाठी तू प्रभूकडे आलेली आहे, प्रभूने तुझं जीवन, तुझी परिस्थिती पाहिलेली आहे, देव यातून तुला बाहेर काढणार. दया कर माझ्या देवा, दया कर माझ्या देवा, दया कर, दया कर, दया कर, दया कर, दया कर, दया कर प्रभूजी. ओ राजा, धन्यवाद 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 प्रभू. छोड़ने से बड़े बड़े काम होते हैं, खुदावन तेरे छोड़ने से बड़े बड़े काम होते हैं, खुदावन तेरे छोड़ने से बड़े बड़े काम होते हैं, खुदावन तेरे छोड़ने से बड़े बड़े काम. खुदावन तेरे छोड़ने से. प्रार्थना करूया, प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. त्याचं काम करण्यासाठी तयार आहे, प्रभू सुटका देण्यासाठी तयार आहे. आज रात्री प्रभू सुटका देत आहे, सुटका देत आहे. देव सुद्धा आहे तिथे तुमच्या जीवनामध्ये एक नवीन बदल, तुमच्या परिवारात, तुमच्या जीवनात एक नवीन बदल करत आहे. I worship you, I worship you. आता पवित्र आत्म्याचं कार्य दुष्काळामध्ये पवित्र आत्मा उतरून येत आहे, दुष्काळामध्ये देवाचं सामर्थ्य उतरून येत आहे.
शांत देवा, या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. गर्दीतनं बाहेर काढा प्रभू. आज जाताना ते बाजेवरती जाणार नाही, बाजेला घेऊन जाणार आहे माझ्या. आता बाज ही आमची साक्ष राहणार. या गर्दीमधनं अनेक लोकांना तो स्पर्श केलेला आहे प्रभूजी. काहींना लेकरांची आशा दिलेली आहे, काहींची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघायला आलेली आहे. देवा, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत, विश्वास ठेवा. तुम्ही कर्ज घेऊन अनेक दिवस लाथाडलेलं, नाकारलेलं, टाकून दिलेलं जीवन जगलेलं, परंतु आज प्रभू एक नवीन सुरुवात करणार. तुमचं सगळं काही बदलून टाकणार, सगळं बदलून टाकणार. ते बदलण्यासाठी देव समर्थ आहे. हे तरुणा, तू स्वतःला एवढा कमजोर, कमकुवत समजलाय, परंतु प्रभूने तुझ्यामध्ये एक नवीन विश्वास आणि तोच विश्वास तुझं गमावलेलं सगळं तुला परत मिळवून देणार. आता तू परत जाताना तू पहिल्यासारखा नसणार आहे, तर प्रभू तुला वेगळं करणार. हे देवा, या तुझ्या कळपाला तुझ्या स्वाधीन करत आहे. आज मी त्या सेवकांसाठी प्रार्थना करत आहे. या गर्दीत एक सेवक असा लपलेला आहे, अंतःकरणात सेवेची तीव्र इच्छा आहे, परंतु प्रभूजी कधी कधी जी निराशा त्याच्यामध्ये येते आणि त्या निराशेमुळं त्याला सेवा करण्याचं नको वाटतं. आजही त्याची सेवा चालू आहे, परंतु त्या सेवेला म्हणावा तसा आकार नाही आणि तो सेवा सोडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. परंतु प्रभू त्याला सांगतो, गर्दीतनं बाहेर ये. पहा, मी हाताला धरून तुला चालवेल. तू लंगडत चालणार नाही, तर तू आता जोमानं उड्या मारत चालशील. प्रभूच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज रात्री सेवेला उभा राहा. जे काही तुझ्या जीवनामध्ये चुका घडलेल्या आणि त्याच्यामुळे त्याची किंमत तुला चुकवावी लागलेली आहे, परंतु आता लक्षात ठेव, प्रभू तुला सांगतो, लोक सोडतील पण मी तुला कधी सोडणार नाही. लोक त्याग करतील पण मी तुला कधी त्यागणार नाही. हे देवा, आज तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. आभार मानतो, तुझी स्तुती करतो माझ्या देवा. खरोखर उद्याची आराधना पहिल्या गाण्यापासून पवित्र आत्मा एवढ्या महानीतीने उतरवू दे माझ्या प्रभूजी. लोक धावत आणि पळत इथं यावेत, परंतु येताना लंगडत येऊ दे, पण जाताना बाज घेऊन जाऊ दे माझ्या देवा. हे घडू दे तुझ्या गौरवासाठी. ताज्या तेलाचा नवा अभिषेक दे माझ्या देवा. या सगळ्या मीटिंगचा खर्च माझा विश्वास आहे छप्पर उचकटलेलं बरं तूच करणार आहे. सगळ्या गोष्टीचा पुरवठा कर माझ्या देवा आणि तुझ्या लोकांना आशीर्वादित कर. उद्या जसं त्या 4 लोकांनी पक्षघाती माणसाला घेऊन आले, तसं हे लोक जातील पण गावच्या गाव घेऊन येऊ दे माझ्या देवा. गल्ल्याच्या गल्ल्या इथे येऊ दे आणि बऱ्या होऊन जाऊ दे प्रभूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात मागतो म्हणतो.